are going to start part 5 of chapter thermodynamics. In the previous parts, we have seen that what is the meaning of thermodynamics, what is the system, what is surrounding, what is boundary, what are three types of systems. Number 1, open system. Number 2, closed system. Number 3, isolated system. आणि आपण या तिन्ही पण सिस्टीम एकदम प्रॉपरली आणि व्यवस्थित पाहिल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं होतं की वर्क अँड हीट आर पाथ फंक्शन्स. नंतर आपण स्टेट ऑफ द फंक्शन पाहिलं होतं, म्हणजेच थर्मोडायनामिक स्टेट फंक्शन. आणि आपण डिफरंट व्हेरिएबल्स म्हणजे स्टेट व्हेरिएबल्स पण पाहिले होते. फॉर एक्झाम्पल प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स. मी तुम्हाला सांगितलं टू इंडिकेट एनी स्टेट ऑफ thermodynamic function we need minimum number of state variables equal to 2, at least 2. आपल्याला व्हेरिएबल्स पाहिजेच कोणती पण thermodynamic स्टेट जर आपल्याला प्रॉपरली इंडिकेट करायचे असेल, शो करायचे असेल तर. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं डिफरंट टाइप्स ऑफ प्रोसेसेस आणि त्या प्रोसेस मध्ये आयसोथर्मल प्रोसेस, टेम्परेचर कॉन्स्टंट. त्यानंतर आपण आयसोबेरिक प्रोसेस, प्रेशर कॉन्स्टंट. आयसोकोरिक प्रोसेस, व्हॉल्यूम कॉन्स्टंट. Adiabatic process, heat transfer across the boundary is equal to 0. आणि नंतर आपण पाहिलं होतं रिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस. इन रिव्हर्सिबल प्रोसेस वी गेट मॅक्सिमम वर्क, बरोबर. इन इरिव्हर्सिबल प्रोसेस वी डू नॉट ऑब्टेन मॅक्सिमम वर्क. तर या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत प्रिव्हियस पार्ट्स मध्ये. या पार्ट मध्ये आपण एक इंटरेस्टिंग डेरिव्हेशन घेणार आहोत, पीव्ही टाइप ऑफ वर्क. परंतु हे डेरिव्हेशन सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला काही थोडंसं बॅकग्राऊंड सांगणार आहे, थोडंसं बेसिक्स सांगणार आहे, राईट. म्हणजे तुम्ही केअरफुल ऐकायचे आहे की जेणेकरून तुम्हाला हे डेरिव्हेशन अत्यंत सोपं जाणार आहे. ऍक्च्युली मी तुम्हाला काही फॉर्म्युले पण सांगणार आहे आणि ते सगळं झाल्याच्या नंतर मग तुम्ही पाहू शकता की तुम्हाला डेरिव्हेशन किती सोपं जाते. ठीक आहे ना. ओके, नाव सी सपोज आय हॅव अ सिस्टीम. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की सर सिस्टीम म्हणजे नेहमी गॅस मॉलिक्युल्सची सिस्टीम असते का? गॅस मॉलिक्युल्स सिलेंडर मध्ये घेतलेले ते नेहमी सिस्टीम असते असं काही नाही. परंतु इन थर्मोडायनामिक्स आपण गॅस मॉलिक्युल्सला सिस्टीम मानतो. म्हणजे तुम्हाला ते पिस्टन आणि सिलेंडर अरेंजमेंट आठवत असेल तर त्या सिलेंडर मध्ये आपण काय केलं होतं, गॅस घेतला होता आणि वेटलेस फ्रिक्शनलेस पिस्टन घेतला होता. ते बघूया आपण आता. ठीक आहे. प्रथम आपण कन्सेप्ट समजून घेऊया. व्हॉट इज एनर्जी. मी तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये याचं डेफिनेशन सांगितलं होतं. व्हॉट इज एनर्जी. एनर्जी इज कॅपॅसिटी टू डू वर्क, बरोबर. एनर्जी इज कॅपॅसिटी टू डू वर्क. ठीक आहे. इन थर्मोडायनामिक्स देयर आर 2 different types of energies, or we can say in thermodynamics energy is classified into 2. नंबर 1 असतं हीट आणि नंबर 2 असतं वर्क डन. ओके. आणि हीट आणि वर्क डन दोघं पण एनर्जीचे डिफरंट फॉर्म्स आहेत. प्लीज हे लक्षात ठेवा. आता समजा आय हॅव अ सिस्टीम. ओके. एक सिस्टीम आहे. आपल्याला माहिती सिस्टीम इज अ पार्ट ऑफ युनिवर्स विच इज अंडर थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन, राईट, और थर्मोडायनामिक स्टडी. मग समजा एक आपल्याकडे सिस्टीम आहे असं मानूया. या सिस्टीम मध्ये बघा, या सिस्टीम मध्ये गॅस मॉलिक्युल्स आहेत. आता आपल्याला सिस्टीमची एनर्जी वाढवायची. पहिला पॉईंट, या सिस्टीमची एनर्जी वाढवायची. कसं वाढवणार? सिस्टीमची एनर्जी आपल्याला वाढवायची आहे. कसं वाढवणार? एकतर आपण सिस्टीमला हीट प्रोव्हाइड करणार. काय करणार? आपण सिस्टीमला हीट देणार. जर आपल्याला सिस्टीमची एनर्जी वाढवायची असेल तर, बरोबर, सिस्टीमला आपण हीट देणार. हा पहिला पॉईंट झाला. जर सिस्टीमची आपल्याला एनर्जी कमी करायची असेल तर आपण काय करणार? हीट काढून घेणार, बरोबर. हीट आपण काय करणार? काढून घेणार. जर आपण सिस्टीम मध्ये एनर्जी ऍड केली किंवा जर आपण सिस्टीम मध्ये हीट ऍड केली तर आपल्याला दिस हीट कॅन बी टेकन ॲज अ प्लस क्यू. जर सिस्टीम मध्ये आपण हीट ऍड केली तर अशी हीट आपल्याला काय करायला लागेल? प्लस क्यू म्हणून कन्सिडर करावी लागेल. जर सिस्टीम मधून एनर्जी लॉस झाली, एखाद्या सिस्टीमने एनर्जी लॉस करून टाकली
किंवा एखाद्या सिस्टीमने हीट काढून टाकली, सो दॅट इज -Q. समजलं? म्हणजे एक लक्षात ठेवायचं तुम्ही आता, जर सिस्टीमची एनर्जी वाढली तर +Q, जर सिस्टीमची एनर्जी कमी झाली तर -Q. समजलं? हे साइन कन्व्हेन्शन्स आहेत. से दिस इज सिस्टीम, राईट? दिस इज सिस्टीम. Heat added into the system can be taken as positive. Heat lost by the system can be taken as negative. आपण हा पहिला पॉइंट समजला. आपण हीट ऍड करणे सिस्टीमची एनर्जी वाढवू शकतो आणि हीट लॉस करणे सिस्टीमची एनर्जी कमी करू शकतो. दुसरा पॉइंट, अजून आपण कोणत्या पद्धतीने सिस्टीमची एनर्जी वाढवू शकतो? ओके, जर आपण या सिस्टीमवरती काही प्रमाणामध्ये वर्क डन केलं तर, या सिस्टीमवरती वर्क डन केलं तर सिस्टीमची एनर्जी काय होईल? वाढेल. ओके, वर्क डन कोण करणार? सराउंडिंग, बरोबर ना? सराउंडिंगने जर सिस्टीमवरती वर्क डन केलं तर सिस्टीमची एनर्जी वाढेल, बरोबर? ओके, पण जर सिस्टीमने वर्क डन केलं तर सिस्टीमची एनर्जी काय होईल? कमी होईल. सो दिस वर्क डन टेकन ॲज अ पॉझिटिव्ह and this work done taken as a negative. Work done by the system, जर सिस्टीमने वर्क केलं तर एनर्जी कमी होणार आहे. आता समजा आपण स्वतःच एक्झाम्पल घेऊया, ह्युमन बॉडी. ओके, आपण काय करतो? आपल्या बॉडीची एनर्जी वाढवण्यासाठी जेवण करतो, बरोबर? मग जेवण केल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये एनर्जी येते आणि ही एनर्जी आल्यानंतर समजा जर आपण काही काम केलं, बरोबर, समजा आपण जास्त रनिंग केली, मग जास्त रनिंग केल्यावरती काय होईल? आपली बॉडीमध्ये जी काय एनर्जी आहे ही एनर्जी लॉस होऊन जाईल. ही एनर्जी काय होईल? ट्रान्सफर होईल सराउंडिंगला. मग आता ही एनर्जी आपल्या सिस्टीम कडून सराउंडिंगला ट्रान्सफर झाली. याचं मिनिंग काय झालं? की सिस्टीमने स्वतःची एनर्जी कमी केली, म्हणजेच -Q. सॉरी, म्हणजेच -W. द वर्क डन बाय द सिस्टीम कॅन बी टेकन ॲज निगेटिव्ह. वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग कॅन बी टेकन ॲज निगेटिव्ह. आणि उलटे कसं म्हणता येईल आपल्याला? की समजा सराउंडिंग वर्क, समजा आपली बॉडी आहे, आपल्या बॉडीमध्ये समजा एनर्जी नाही आहे, कमी झाली असं वाटतं आपल्याला, मग आपण काय करणार? एनर्जी घेणार, बरोबर? एनर्जी घेणार, बरोबर की नाही? आपली एनर्जी आपल्या बॉडीमध्ये आपण स्टोअर करण्यासाठी जेवण करतो वगैरे वगैरे. हे तुम्ही असं सिम्पली लक्षात ठेवू शकता. म्हणजे आता बघा, मी तुम्हाला हे डिस्कशन करत असताना 4 पॉईंट सांगितले. नंबर 1, हीट ऍडेड इनटू द सिस्टीम टेकन ॲज पॉझिटिव्ह. Heat lost by the system taken as negative. Work done by the surrounding on the system. System वरती वर्क डन केले. Work done by the surrounding on the system taken as positive. Work done by the system on the surrounding taken as negative. हे 4 पॉइंट्स तुम्ही जसेच्या तसे नोटबुक मध्ये नोट करून ठेवायचे, लक्षातच ठेवायचे. समजलं? म्हणजे आपल्याला समजलं energy is classified into 2 forms in thermodynamics. Energy is classified into heat and work done, right? So आपल्याला सर्वांना माहित आहे की heat and work done both are path functions. They are not state functions. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, in thermodynamics we have 2 quantities which are path functions. For example, heat and work done. लक्षात ठेवायचं. ओके, हे दोन्ही पण path functions आहेत. मग एखाद्या सिस्टीमची जर आपल्याला हीट वाढवायची असेल तर आपण काय करणार? हीट एंटर करणार. जशी हीट आपल्याला कमी करायची असेल तर हीट कमी करणार. वर्क डन ऑन द सिस्टीम इज टेकन ॲज पॉझिटिव्ह, म्हणजेच काय? वर्क डन बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टीम इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग इज टेकन ॲज निगेटिव्ह. ओके, डिस्कशन तुमच्या लक्षात आलं असेल आपण काय बोलतो ते. एखाद्या सिस्टीमची एनर्जी आपण वाढवू पण शकतो आणि एनर्जी कमी पण करू शकतो, बरोबर आहे की नाही? ओके, मग आता या चॅप्टर मध्ये आपण हीट क्यू ने इंडिकेट करणार आहोत. मग तुम्ही कॅपिटल क्यू घ्या किंवा स्मॉल क्यू घ्या, काही फरक नाही पडत. आपल्याला जसं वाटेल त्याप्रमाणे आपण इंडिकेशन देऊ शकतो हीटला. वर्क डन पण तुम्ही लक्षात ठेवा, वर्क डन बाय द सिस्टीम इज टेकन ॲज निगेटिव्ह. वर्क डन ऑन द सिस्टीम इज टेकन ॲज पॉझिटिव्ह, राईट? हे आपल्याला लक्षात आलं. आता यानंतर पहा, पुढचा जो आपला डिस्कशनचा टॉपिक आहे आणि तो म्हणजे थोडंसं आपण हीट बद्दल बोलूया. मला सांगा, हीट म्हणजे
कशी फ्लो होणार आहे आपल्याला समजते. हीट नेहमी हाय टेम्परेचर बॉडीकडून लो टेम्परेचर बॉडीकडे ट्रॅव्हल होत असते. द डायरेक्शन ऑफ हीट फ्लो इज फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. बरोबर आहे की नाही? म्हणजे कसं, समजा आपण काय केलं, हे एकदम कोल्ड वॉटर आहे, लेट अस से कोल्ड वॉटर, राईट. आणि आपण काय करायचं, एक हॉट ऑब्जेक्ट त्या कोल्ड वॉटर मध्ये टाकायचं. हॉट ऑब्जेक्ट आपण केलं, कोल्ड वॉटर मध्ये टाकला, काय होईल रे, हा ऑब्जेक्ट हॉट आहे, कोल्ड वॉटर आहे, म्हणजे ह्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर T1 हाय आहे. मग आता हा काय करेल, आपली हीट लॉस करेल. हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचर कडे हीट फ्लो होत असते. हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर अप टू इक्विलिब्रियम. ज्यावेळेस दोघांचं पण टेम्परेचर सारखं होईल त्यावेळेस हीट कुठंच फ्लो होणार नाही. म्हणजेच ऍट इक्विलिब्रियम देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट. समजलं सर्वांना? ओके. आता हे आपण बोललेलो आहोत. आता यानंतर सिस्टीम एनर्जी लॉस करते हे आपल्याला समजलं. आणि सिस्टीमने जर एनर्जी लॉस केली तर वर्क डन आपण निगेटिव्ह घेत असतो, हे पण आपल्याला समजलं. ठीक आहे. आता आपल्याला ऍक्च्युअल थर्मोडायनामिक्स मधलं डेरिव्हेशन पाहण्यापूर्वी तुम्हाला काही थोडेसे फॉर्म्युले सांगतो. ओके. आता तुम्हीच मला सांगा, व्हॉट इज प्रेशर इज इक्वल टू, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. बरोबर आहे का? प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आणि म्हणजेच फोर्स इज इक्वल टू काय होईल बाळांनो, दॅट इज प्रेशर इंटू एरिया. हे तुम्हाला आठवत असेल, आपण फिजिक्सच्या लेक्चरला पण बघितलंय आणि मी तुम्हाला क्लास 11 मध्ये हे सगळं एकदम परफेक्ट करून घेतलेलं आहे, राईट. ओके. आता तुम्ही मला सांगा, व्हॉल्यूम काय असतं, व्हॉल्यूम इज इक्वल टू एस, व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया इंटू लेंथ. बरोबर आहे की नाही? ओके. किंवा व्हॉल्यूम इज इक्वल टू एल बी एच आपण म्हणतो. एल इंटू बी इज एरिया अँड एच मीन्स हाईट. किंवा या ठिकाणी आपण व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया इंटू लेंथ घेऊ शकतो. बरोबर आहे? ओके. हे काही बेसिक फॉर्म्युले आहेत हे तुम्हाला आले पाहिजे. आता त्यानंतर तुम्ही मला वर्क डनचा फॉर्म्युला सांगा. वर्क डन इज इक्वल टू यस, वर्क डन इज इक्वल टू तुम्हाला आठवतंय का, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट आपण dx ने दाखवलं. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. समजलं? व्हेरी इझी. आता हे तुमच्या लक्षात आलं. आता अजून एक तुम्हाला कन्सेप्ट सांगणार आहे. हे पहा, समजा एखादा ग्लास आहे आणि या ग्लास मध्ये या पॉइंट पर्यंत वॉटर आहे. हे समजा x एवढं, म्हणजे बॉटम पासून x या डिस्टन्स पर्यंत तुमचा वॉटर आहे, राईट. आणि हा जो सिलेंडर आहे, या सिलेंडर मध्ये तुम्ही व्हॉल्यूम कसा काढू शकता, व्हॉल्यूम इज इक्वल टू हा जो एरिया असणार आहे, एरिया इंटू एक्स. समजलं? म्हणजे तुम्हाला त्या ग्लास मध्ये म्हणा किंवा त्या सिलेंडर मध्ये असणारा पूर्ण व्हॉल्यूम भेटेल. बरोबर? आता समजा एवढा व्हॉल्यूम आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. परंतु मला या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत असणारा व्हॉल्यूमच काढायचा. म्हणजे या ठिकाणी मी हे जे काय तुम्हाला हॅचिंग लाईन दाखवलेलं आहे, एवढाच व्हॉल्यूम काढायचा आहे. मग तुम्ही काय म्हणणार की सर हे डिस्टन्स किती आहे? समजा पण असं म्हणूया, हे डिस्टन्स मी समजा तुम्हाला dx घेतलं, एरिया बदलला का? नाही बदललं. मग तुम्हाला हा जर एवढाच व्हॉल्यूम काढायचा असेल तर काय भेटेल, व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया इंटू dx. व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया इंटू dx. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही व्हॉल्यूम काढू शकता. समजलं? हे बेसिक फॉर्म्युलेज आहेत, हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे, राईट. ओके. आता आपण डेरिव्हेशनला सुरुवात करूया आणि डेरिव्हेशन तुम्हाला सर्वांना समजणारच आहे. हे डेरिव्हेशन मी आपल्या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये देणार तर आहेच. ओके ना. आता बघा, व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा. लेट अस कन्सिडर अ सिलेंडर. हा सिलेंडर आहे, राईट. आणि या सिलेंडर मध्ये गॅस मोलिक्युल्स आहेत. ओके. लेट अस कन्सिडर अ सिलेंडर इन विच गॅस मोलिक्युल्स आर प्लेस्ड. आता या सिलेंडर मध्ये आपण असं म्हणूया
की गॅस मोलिक्युल्स आहेत. किती गॅस मोलिक्युल्स आहेत? n नंबर ऑफ गॅस मोलिक्युल्स आर देयर. किती? n नंबर ऑफ गॅस मोलिक्युल्स, n गॅस मोलिक्युल्स. ओके, व्यवस्थित लक्ष देऊन हे सॉल्व करा. तुम्ही पहिले व्यवस्थित ऐका आणि नंतर परत स्वतःहून लिहिण्याचा प्रयत्न करा. सो दिस इज अ सिलेंडर. ओके, लेट अस कन्सिडर ideal gas. Let us consider ideal gas is enclosed inside the cylinder. आता हे आपल्याला माहिती हा वेटलेस फ्रिक्शनलेस पिस्टन आहे, बरोबर. वेटलेस फ्रिक्शनलेस पिस्टन आहे. आता तुम्हाला इरिव्हर्सिबल प्रोसेस आणि रिव्हर्सिबल प्रोसेस आठवते का सर्वांना? ओके, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण वेटलेस परत तुमचा फ्रिक्शनलेस पिस्टन वगैरे घेत असतो आणि या सिस्टीम वरती, कारण गॅस मोलिक्युल सिस्टीम झाली, या सिस्टीम वरती जो तुमचा प्रेशर लागणार आहे हा प्रेशर ऍटमॉस्फेरिक म्हणजे पी एक्सटर्नल प्रेशर आहे हे तुम्हाला समजलं. आता गॅसचा पण काहीतरी तुमचा प्रेशर इंटरनल प्रेशर असेल की नाही? गॅसचा सुद्धा काहीतरी इंटरनल प्रेशर असणार आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या. जर P इज ग्रेटर दॅन, पहिली केस, इफ P इज ग्रेटर दॅन P एक्सटर्नल, जर इनसाइड प्रेशर जास्त असेल, हा आतला प्रेशर जास्त असेल आउटसाइड प्रेशर पेक्षा, तर काय होईल रे? आतला प्रेशर जास्त आहे म्हणजे हा जो तुमचा पिस्टन किंवा ही जी डिस्क आहे ही डिस्क वर जाईल की नाही? कारण आतला प्रेशर जास्त आहे. जोपर्यंत इक्विलिब्रियम तुमचा येणार नाही तोपर्यंत हे वरती जाणार आहे. म्हणजेच ज्यावेळेस P इज ग्रेटर दॅन P एक्सटर्नल त्यावेळेस जे काय तुमचं पिस्टन आहे असा वरती जाईल. समज सर्वांना? म्हणजेच काय होईल? हा जो तुमचा इनिशियल व्हॉल्यूम होता हा व्हॉल्यूम वाढेल. समजा आपण असं म्हणूया की या ठिकाणापर्यंत तुमचा व्हॉल्यूम होता V1, बरोबर. आता तुमचा व्हॉल्यूम वाढला. ओके, आता तुमचा व्हॉल्यूम काय झाला? व्हॉल्यूम झाला V2. कितीने व्हॉल्यूम वाढला? हा एवढा पोर्शन वाढला की नाही व्हॉल्यूम? कितीने वाढला व्हॉल्यूम? V2 मायनस V1. आपण त्याला थोडा वेळ डीबी असं म्हणूया. समजलं? डीबी म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम. आता या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या. P इज ग्रेटर दॅन P एक्सटर्नल. जर P हा ग्रेटर असेल P एक्सटर्नल तर हे तुमचं वरती जाईल म्हणजे तुमचा व्हॉल्यूम वाढला की नाही? ओके, फायनल व्हॉल्यूम इज ग्रेटर. आता जर फायनल व्हॉल्यूम ग्रेटर आहे तर डीबी काय येणार तुमचा? पॉझिटिव्ह. म्हणजे हा तुमचा जो काय गॅस आहे हा तुमचा सिलेंडर वरती गेल्यानंतर तो तुमचा पूर्ण व्हॉल्यूम वाढला म्हणजेच सिस्टीमचं काय झालं आहे या ठिकाणी? एक्सपान्शन म्हणजे व्हॉल्यूम वाढणं, बरोबर आहे की नाही? आता याच्या उलट असं होऊ शकतं काय की समजा ही तुमची पिस्टन आणि सिलेंडर अरेंजमेंट आहे आणि ही तुमची इनिशियल स्टेट आहे. लेट अस से दिस इज अ पिस्टन अँड दिस इज गॅस मोलिक्युल्स. आता समजा या पर्टिक्युलर केस मध्ये हा एक्सटर्नल प्रेशर आहे, आपल्यामध्ये ऍटमॉस्फेरिक प्रेशर असतो, एक्सटर्नल प्रेशर, आणि हा आहे तुमचा इंटरनल प्रेशर P इंटरनल, राईट. आता समजा असं होऊ शकतं का की नंबर 1 किंवा नंबर 2 काय, इफ P इज लेस दॅन P एक्सटर्नल, जर आतला प्रेशर हा बाहेरच्या प्रेशरपेक्षा कमी असेल तर हे काय होणार आहे तुमचं? असं खाली काय येणार आहे आणि खाली काय येणार? एक पर्टिक्युलर पोझिशन अचीव्ह करेल. म्हणजे या केसमध्ये हा तुमचा स्टार्टिंगचा व्हॉल्यूम होता V1, आता वरून प्रेशर जास्त आहे म्हणजे तुमचा आता फायनल व्हॉल्यूम झाला V2. या पर्टिक्युलर केसमध्ये फायनल व्हॉल्यूम कमी आहे, हा एवढाच फायनल व्हॉल्यूम आहे आणि इनिशियल व्हॉल्यूम किती होता? एवढा. म्हणजे तुमचा एवढा लॉस झाला की नाही? समजलं? म्हणजे या पर्टिक्युलर केसमध्ये म्हणजे प्रथम एवढे गॅस मॉलिक्युल्स आहेत, वरून प्रेशर जास्त आहे म्हणून तो तुमचे गॅस मॉलिक्युल्स काय झाले? कॉम्प्रेस. सो दिस इज वी कॅन से दॅट कॉम्प्रेशन. तुम्हाला एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन समजलं का? एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन समजलं का? ओके, आता व्यवस्थित प्रॉपरली लक्ष द्या. मी तुम्हाला अगोदर काय सांगितलं होतं? वर्क डन बाय द सिस्टीम इज टेकन एज निगेटिव्ह, वर्क डन ऑन द सिस्टीम इज टेकन एज पॉझिटिव्ह. या पर्टिक्युलर केसमध्ये गॅस मोलिक्युल्स आहेत, बाहेरचा प्रेशर P एक्सटर्नल जास्त आहे, आतला प्रेशर P कमी आहे. मग P एक्सटर्नल जास्त असल्यामुळं वरून जास्त प्रेशर तुम्हाला बसला की नाही? आता वरून जास्त प्रेशर लागल्यामुळं किंवा वरून जास्त प्रेशर बसल्यामुळं
तुमचा हा जो गॅस आहे हा कॉम्प्रेस झाला, म्हणजे त्या गॅस मॉलिक्युल्स वरती बाहेरून प्रेशर लागला, म्हणजे बाहेरून तुमचं वर्क डन झालेलं आहे. सो इन दिस केस वी कॅन से दॅट वर्क डन बाय द सराउंडिंग ने सिस्टीम वरती केलेलं वर्क आहे. देअरफॉर इन कॉम्प्रेशन वी कॅन राईट वर्क डन ऍज अ पॉझिटिव्ह. समजलं? कारण मी हे तुम्हाला ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे. वर्क डन बाय द सिस्टीम इज टेकन ऍज निगेटिव्ह, वर्क डन ऑन द सिस्टीम इज टेकन ऍज पॉझिटिव्ह. आता या पर्टिक्युलर केसमध्ये वर्क डन ऑन द सिस्टीम झाले की नाही, म्हणजे बाहेर तुमचा प्रेशर लागल्यामुळे ते कॉम्प्रेशन झाले. मग आता तुम्ही लक्षात ठेवायचं इन कॉम्प्रेशन वी गेट पॉझिटिव्ह वर्क. समजलं? आता या पर्टिक्युलर केसमध्ये बघा काय झालंय, हे गॅस मोलिक्युल्स आहेत, आतला प्रेशर जास्त आहे, पी इज ग्रेटर दॅन पीएच2. आतला प्रेशर जास्त असल्यामुळे हे तुमचं वरती जाणार आहे, म्हणजे गॅस मोलिक्युल तसं काम करणार आहे की नाही. गॅस मोलिक्युल तर या ठिकाणी कोण सिस्टीम आहे. सो हिअर सिस्टीम डज वर्क, हिअर वर्क डन बाय द सिस्टीम, देअरफॉर वी कॅन टेक दिस वर्क डन ऍज अ निगेटिव्ह. सो वी कॅन से दॅट इन एक्सपान्शन प्रोसेस वर्क इज निगेटिव्ह. समजलं ना? So in expansion process, work done by the system on the surrounding, therefore it is negative. But in compression system, work done by the surrounding on the system, therefore work done is taken as a positive. हे तुम्हाला डिस्कशन समजलं सांगू ना, व्हेरी इझी, राईट? ओके. आता हे तुम्ही व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. मी जसं बोलत आहे तसं प्रॉपरली लिहून घेत चला, ठीक आहे ना? ओके. आणि तुम्हाला जसं वाटेल तसं लिहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात राहील की आपण काय डिस्कशन करतोय. आणि हे व्हिडिओ तुम्ही परत पहा, कारण तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. ठीक आहे? ओके. नाव आता आपण डेरिव्हेशन कडे जाऊया. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेलच. आता आपण कॉम्प्रेशन किंवा एक्सपान्शन, ठीक आहे, आपण एक्सपान्शनच घेऊया डिस्कशन साठी. आता तुम्ही हे वरती नाव लिहूस तर ही डायग्राम तुम्ही प्रॉपरली बघा, ठीक आहे ना? ओके. काय लिहायचं आपल्याला? वर्क डन इन आयसोथर्मल, नाव लक्षात ठेवायचे. आता वर्क डन इन आयसोथर्मल, आयसोथर्मल म्हटले की तुमच्या डोक्यात आलं पाहिजे कॉन्स्टंट टेम्परेचर. वर्क डन इन आयसोथर्मल इरिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस. इरिव्हर्सिबल हा पण शब्द लक्षात ठेवायचा, कारण रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये मॅक्सिमम वर्क भेटतं, इरिव्हर्सिबल मध्ये मॅक्सिमम वर्क भेटत नाही. इरिव्हर्सिबल प्रोसेस यालाच आपण पुढे गेल्यानंतर पीव्ही टाइप ऑफ वर्क असं म्हणणार आहे. पीव्ही. आता ह्याला असं का म्हणायचं, हे डेरिव्हेशन झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. पीव्ही टाइप ऑफ वर्क, पीव्ही टाइप ऑफ वर्क, किंवा तुम्ही त्याला पीव्ही वर्क असं जरी म्हटलं असतं तरी पण चालू असतं. वर्क डन इन आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस. ओके. बघा ही डायग्राम साइडला काढून घ्यायची. नंबर 1, लेट अस कन्सिडर n number of gas molecules are enclosed inside the cylinder. किंवा असं म्हणू शकतो आपण. पॉइंट नंबर 1, let us consider n number of ideal gas molecules are enclosed inside the cylinder. समज सर्वांपर्यंत. दुसरा पॉइंट, let us consider piston is weightless and frictionless. हे लिहिणं गरजेचं आहे. तिसरा पॉइंट, सपोज initial volume of a gas molecules inside the cylinder are equal to, suppose initial volume of a gas molecules enclosed inside the cylinder is equal to V1. Now if P is greater than P external, then gas will expand. Suppose V2 is a final volume, okay, due to expansion, and therefore change in volume will be change in volume किती? Change in volume will be equal to V2 minus V1. Change in volume हा कसा असणार आहे तुमचा या ठिकाणी? पॉझिटिव्ह, कारण फायनल व्हॉल्यूम तुमचा कसा आहे? जास्त. तिकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. ठीक आहे, हे आपल्याला पॉइंट समजले, राईट? ओके. ना आता हे तुमच्या लक्षात आलं. आता समजा आपण असं करूया की हा जो एरिया आहे हा क्रॉस सेक्शन एरिया, या एरियाला आपण कॅपिटल ए म्हणूया. ठीक आहे? ओके. आणि
समजा हे एवढं जे काय डिस्टन्स होतं, या डिस्टन्सला आपण फ्रॉम दी बॉटम x1 मानूया. काय मानायचं? x1. बरोबर आहे ना? तर एक काम करू, या ठिकाणी व्हॉल्यूम v1 दाखवलंय ना, हे एवढं जे काय डिस्टन्स आहे याला x1 मानूया. बरोबर? ओके. आणि हे जे डिस्टन्स आहे बॉटम पासून त्या पॉइंट पर्यंतचं याला आपण मानूया x2. म्हणजे हे जे काय डिस्टन्स असणार आहे हे डिस्टन्स किती येणार आहे? x2 मायनस x1. त्याला आपण dx म्हणूया. x2 मायनस x1 dx. हा एरिया ए आहे, हा पण एरिया ए आहे. बरोबर? आता मला काय करायचंय? हा एवढाच व्हॉल्यूम कन्सिडर करायचा आहे. बरोबर ना? या ठिकाणी अपोजिंग प्रेशर कोण आहे? एक्सटर्नल, कारण तो बाहेरून तुम्ही अप्लाय करतोय. बरोबर की नाही? म्हणजे अपोजिंग प्रेशर आहे आणि त्यावर आपण अपोजिंग फोर्स काढणार आहोत. समजलं ना? ओके. नाव त्या ठिकाणी बघा, वी नो दॅट काय माहिती आपल्याला? प्रेशर इज इक्वल टू फॉर्म्युला, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. बरोबर आहे की नाही? प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. हे तुमच्या लक्षात आलं? प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. देयरफॉर फोर्स इज इक्वल टू काय होईल या ठिकाणी बघा? फोर्स इज इक्वल टू P external into area. Say this is our equation number 1. 2 नंबरची इक्वेशन बघा. मी तुम्हाला बघाशी हे सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. राईट? चेंज इन व्हॉल्यूम ब्रॅकेट मध्ये बनायचं dv is given by change in volume dv is given by change in volume काढायचा आपल्याला. हा एवढाच मी तुम्हाला बघायला सांगितले. व्हॉल्यूम एवढाच काढल्यानंतर तुम्हाला हा एरिया आणि एवढा डिस्टन्स घ्यावं लागेल. ठीक आहे? सो dv is equal to volume is equal to area into length, area into dx. बरोबर? say this is equation number 2. लक्षात घेतलं माझ्या? ओके. त्यानंतर थर्ड पॉइंट काय? थर्ड पॉइंट या ठिकाणी लिहून तुम्ही वर्क डन is given by W is equal to force into displacement. किंवा आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहू, वर्क डन is equal to force into displacement. राइट? फोर्स into displacement. परंतु कसला फोर्स? अपोजिंग फोर्स. ओके? तुम्ही या ठिकाणी लिहिताना सुद्धा असं अपोजिंग असं नाव वगैरे लिहिलं तरी चालते. अपोजिंग फोर्स. सो वर्क डन इज इक्वल टू अपोजिंग फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बरोबर? ओके. देयरफॉर वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू किती डिस्प्लेसमेंट झाले या ठिकाणी? dx. ओके. परंतु फोर्स कसा आहे? अपोजिंग. राईट? अपोज करतोय मुवमेंटला, म्हणून मायनस. समज सर्वांना? ओके. आता हे तुमच्या लक्षात आलं. या इक्वेशनला तुम्ही म्हणा इक्वेशन नंबर 3. राईट? इक्वेशन नंबर 3. ओके. आता आपण फोर्स इज इक्वल टू पी एक्सटर्नल इंटू एरिया घेतले. फ्रॉम इक्वेशन 1 हे आपण फोर्सच्या ऐवजी ही व्हॅल्यू इथे पुट केली तर काय भेटेल आपल्याला? बघा, तुम्ही व्यवस्थित नोट करून घ्या. W इज इक्वल टू फोर्स ऐवजी काय घेणार आपण? इथे मायनस समजा आहे. फोर्स इज इक्वल टू पी एक्सटर्नल इंटू एरिया
इंटू dx. हे आपण क्रिएशन थेअरी आहे कुठून घेतलं, फ्रॉम इक्वेशन 1 हे जे आता आपण रफ केलेलं आहे, राईट. ओके, नाउ वर्क डन इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल. पण आता या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर व्हॉट इज एरिया इंटू dx, एरिया इंटू dx विल बी dv, राईट. सो आय कॅन राईट dv. समजलं. आता तुमच्या लक्षात आलं ना पीव्ही टाइप ऑफ वर्क का म्हणायचं, कारण प्रेशर आणि चेंज इन व्हॉल्यूम. यालाच आपण असं म्हणू शकतो वर्क डन इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल. व्हॉट इज dv, dv इज इक्वल टू v2 मायनस v1 चेंज इन व्हॉल्यूम. समजलं सर्वांना. ओके, सो दिस इज द वर्क डन इन आयसोथर्मल इरिव्हर्सिबल प्रोसेस. इरिव्हर्सिबल हे नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण आपण पुढचं डेरिव्हेशन रिव्हर्सिबल साठी पाहणार आहोत. त्यामुळे इरिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल या दोघांमध्ये तुमचं कन्फ्युजन होतं कामा नये. सो वर्क डन इज निगेटिव्ह. आता तुम्हाला आठवते का मग मी काय सांगितलं होतं, वर्क डन इन एक्सपान्शन प्रोसेस इज निगेटिव्ह. ही कसली प्रोसेस आहे, एक्सपान्शन आहे की नाही. वर्क डन इन एक्सपान्शन इज निगेटिव्ह. वर्क डन इन कॉम्प्रेशन इज पॉझिटिव्ह. बरोबर, कारण तुम्ही मला कॉम्प्रेशन मध्ये कसं करणार, हे बघा वर्क डन इन एक्सपान्शन मध्ये v2 मायनस v1. v2 हा मोठा आहे एक्सपान्शन मध्ये, v2 मायनस v1 हा छोटा आहे, म्हणजे त्याचा हा जो काही dv आहे हा dv पॉझिटिव्ह आहे. हा dv पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह इज निगेटिव्ह. परंतु कॉम्प्रेशन मध्ये काय होईल, dv तुमचा निगेटिव्ह येईल, कारण कॉम्प्रेस केल्यानंतर फायनल व्हॉल्यूम कमी होतो, म्हणजे v2 हा कमी असणार आहे v1 पेक्षा, म्हणजे हे ऑटोमॅटिकली निगेटिव्ह येईल. निगेटिव्ह विल बी इक्वल टू पॉझिटिव्ह, राईट. ओके, हे तुमच्या लक्षात आलं. तर एकदम सिंपल डेरिव्हेशन होतं. ओके, मग लक्षात ठेवायचं इन एक्सपान्शन प्रोसेस वर्क डन इज मायनस पी डेल्टा व्ही. डीव्हीला मी डेल्टा व्ही लिहू शकतो की नाही, ते वर्क डन इज निगेटिव्ह. वर्क डन इज निगेटिव्ह. But in compression process काय वर्क डन इज इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही. परंतु कॉम्प्रेशन मध्ये डेल्टा व्ही निगेटिव्ह असतो. कसं, हे समजा तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं, कॉम्प्रेशन म्हणजे खाली जाणार आहे, इनिशियल व्हॉल्यूम v1 होता, वरतून प्रेशर जास्त आहे म्हणजे कॉम्प्रेस होईल, म्हणजे हा व्हॉल्यूम तुमचा v2. सो फायनल व्हॉल्यूम तुमचा कमी झाला, म्हणजे तुमचा चेंज कसा झाला, निगेटिव्ह झाला. सो निगेटिव्ह टू निगेटिव्ह विल बी पॉझिटिव्ह. सो इन कॉम्प्रेशन प्रोसेस वर्क डन इज पॉझिटिव्ह. समजलं. तर हे आपलं आता डिस्कशन आहे, या ठिकाणी आपण थांबूया. तुम्हाला हे लेक्चर समज नसेल तर परत एकदा पहा, 2-3 वेळेस पहा, आणि तरीही समज नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती विचारू शकता, मला कॉल करू शकता. आपण त्यावेळेस झूम वरती लाईव्ह येऊ आणि झूम केल्यानंतर आपण परत एकदा हे डिस्कशन करूया. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरला म्हणजे पार्ट 6 मध्ये मी तुम्हाला यावरती आधारित असणारे न्यूमेरिकल्स घेणार आहे, आणि ते न्यूमेरिकल्स झाले की परवा दिवशी आपली थर्मोडायनामिक्स वरती एक ऑनलाईन टेस्ट होणार आहे, की जी आपली 3 नंबरची मल्टिपल चॉईस क्वेश्चन टेस्ट असणार आहे. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.